पाथर्डी तालुक्यातील आलनवाडी या गावातील 48 लाखाची पेयजल योजना, या योजनेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून भ्रष्टाचार करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यावरती कारवाई करावी, यासाठी गेल्या 3 महिन्यापासून सातत्यानं पाठपुरावा करणारे आलनवाडी गावचे माजी सरपंच मच्छिंद्र पाटील गव्हाणे उघडकीस आणण्यासाठी आतापर्यंत 2 आंदोलनं झाली। पंचायत समितीच्या दालनामध्ये बीडीओच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलनं झाली। पंचायत समितीचे सभापती आणि बीडीओने आम्हाला आश्वासित केलं की भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घातलं जाणार नाही, त्यांच्यावरती कारवाई केली जाईल। परंतु महिना झाला त्याच्यावरती प्रगती दिसत नाही, म्हणून गेल्या 8 दिवसापूर्वी पंचायत समितीला निवेदन दिलं, पोलीस स्टेशनला निवेदन दिलं की 16 तारखेला शेकेवाडी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल। आम्ही सकाळी 10 वाजता या ठिकाणी सगळे उपस्थित झालो। वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के, पाथर्डीचे तालुकाध्यक्ष बोरू मस्के, शेवगाव तालुकाध्यक्ष प्यारेलाल भाई शेख आणि ग्रामस्थ मित्रांनो, निवेदन दिल्यानंतर संबंधित अधिकारी, संबंधित विभागाचे अधिकारी अगोदर चर्चेला बोलवतात, फोन करतात, पत्र देतात। आम्ही वाट बघत होतो सकाळपर्यंत की अरे पंचायत समितीचं कुणीतरी आम्हाला फोन करेल, पंचायत समितीचं एखाद्या दरवेळीचं पत्र येईल, पोलीस स्टेशनचं पत्र येईल, पोलीस स्टेशनच्या किंवा पोलीस निरीक्षक जे असतात ते बोलतील रस्ता रोको करू नका, त्यांचं पत्र नाही, त्यांचा फोन नाही। त्या खात्याच्या संदर्भामध्ये आमची मागणी आहे, पंचायत समितीचा फोन नाही, पत्र नाही। आम्ही या ठिकाणी रस्ता रोकोसाठी बसलो, अर्धा तास रस्ता रोको केला। त्याच्यानंतर या विभागाच्या डीवायएसपीला मी स्वतः फोन केला, त्याने रस्ता रोको झाला, अर्धा तास चालू आहे, पोलीस स्टेशनचा एकही पोलीस या ठिकाणी नाही। वरिष्ठ अधिकाऱ्यानं पोलीस स्टेशनला फोन करून सांगितल्यानंतर या ठिकाणी पोलीस उपस्थित झाले। म्हणजे नेहमीप्रमाणे नाही का, चोरी करून जातो मग आपले पोलीस जातात, तशी गंमत। मित्रांनो, मी या रस्ता रोको मध्ये अडकलेल्या सगळ्या प्रवाशांच्या मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो की तुमची अडवणूक झाली आज, पण आम्ही करायचं काय? शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये जे संसदेने कायदे पास केले ते कायदे रद्द करावे म्हणून दिल्लीला पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी, कोट्यावधी शेतकरी रस्त्यावरती बसले।